हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज मक्का चिवडा बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। मक्का चिवड्यासाठी लागणार साहित्य: मक्का चिवडा, कढीपत्ता, साखर, लाल तिखट, सुकं खोबरं, काजू, शेंगदाणे, फुटाण्याची डाळ। तेल तापले का पाहू। आता तेल तापलेले आहे। यामध्ये आपण सर्व चिवडा तळून घेऊ। चिवडा तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर यामध्ये असा सर्व चिवडा तळून घ्यायचा आहे। तर हा जवळजवळ पाव किलो चिवडा आहे। चिवडा केल्यानंतर तो हवाबंद डब्यात ठेवावा, त्यामुळे तो कुरकुरीत राहतो, मऊ पडत नाही। आता आपला हा चिवडा तळून झालेला आहे। आता यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेऊ। शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्यांना काढून आपण काजू भाजून घेऊ। काजू भाजून झालेले आहेत। यानंतर सुकं खोबरं भाजून घेऊ। हे सर्व जिन्नस आपण तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत। फुटाण्याची डाळ जास्त भाजायची गरज नाही, कारण ती आधीच भाजलेली असते। ही डाळ भाजल्यानंतर आपण यामध्ये आता कढीपत्ता घालू। हे सर्व जिन्नस आता आपण चिवड्यामध्ये मिक्स करू। आता चिवड्यामध्ये लाल तिखट 1 चमचा, मीठ 1 चमचा, हळद अर्धा चमचा आणि साखर 2 ते 3 चमचे घालायचे आहे। साखर घातल्यानंतर हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून हलवून घेऊ। आता आपला चिवडा तयार झालेला आहे। ही रेसिपी आपण शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।